हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. काली आम्ही कालच्या दिसाक पुरुषोत्तम योग 15 अध्यायो हंत भितरी परमात्मान कृष्णान अर्जुनाक आत अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित म्हणून म्हणले की श्लोकांतू जीवाचे म्हळ्यार एक शरीर घेऊन येईल जीवात्माले शरीराचे सर्व कार्य आपण अंतर्यामी जावन आसून ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पुराय म्हळ्यार कर्मेंद्रियाक आनी ज्ञानेंद्रियाक तत्वाभिमानी देवते इंद्रियाभिमानी देवते पुरे ताणें नियम करचे आनी सर्व काम ते देवांक गेले ते देवतेंक गेले नियामक जावन ताणें कोरोचे म्हणून म्हणलें आमकां हाजे पयशे फुडेची ताणें पुराय भगवद्गीतेंत सर्व विशयांत परमात्मूची सर्व करतलो करयतलो हितोची करतलो हितोची हें आमकां कळलां जाल्यार केन्नाय कशी म्हळ्यार अस्वतंत्र जावन आशिल्लें आमकां आमी ते वैश्वानर अग्नी जावन तो आहार जीर्ण करता तेव्हा कशी प्राण अपान व्यान उदान समान हे पंचवायूंक मुख्यस्थ जावन आशिल्ले मुख्य प्राणाकची तो नियामक जावन मुख्य प्राणाक करीन आमगेले देहांतले हे सर्व काम हे जीर्ण जावचे सर्व काम करयता म्हणून आमकां ह्या श्लोकांत कळटा जाल्यार तेची आतां एक विशय कसो कळटा म्हळ्यार आहार दिवचेय देवान आहार खावयसूचेय देवान ते खालेल आहार जीर्ण करची शक्ती दिवची देवान आमकां कसले तेन्ना आमी पुराय अस्वतंत्र म्हूण आमकां कळ्ळें आनी परमात्मालेक वेवस्था कालच्या दिसाक सांगला तोंडा घालेल आहार ते अन्ननाळांतूं दिवन ताजे नंतर ते जठरा वचून थंय कसो की जीर्ण जावन रक्ता मेळून त्याची सार पुरे रक्तांत मेळून सर्व अंगांगा वचून असार भाग विसर्जन जावन वचे हे पुरे एक सिस्टमॅटिकली त्या देहांत परमात्मा करयता तशी ह्या अनुसंधान आमकां आसूं मात्र न्ही केन्नाय कशी म्हळ्यार एक अन्न स्विकार करचें एक यज्ञ आमगेले देहा जाय आशिल्लो आहार स्विकार करचें एक यज्ञ ताकाय परमात्माला अनुग्रह जावका म्हणलें एक अनुसंधान आसूं का म्हळ्यार कालच्या दिसाच्यान तुची स्पश्ट जावन सांगून गेला ह्यो विशयो अन्ननामक जावन आशिल्लो अनिरुद्ध म्हळ्यार परमात्मा रूप सर्व खावची वस्तूंत सारभुक्त जावन आसता आनी अन्न पान करतनाय आमी परमात्माला उडगास सोडूक नज घास घासाक आमकां परमात्माला उडगास येवका तेदन ते एक भोजन यज्ञ म्हणून घेता आनी कितलेकी जनाक उपास करूं जायना नतील जनान खावचे घास तो परमात्माकची परमात्मान खावचे परमात्माल करिनची परमात्मान ते जीर्ण करचे अशी सर्व परमात्माक दिवची हें म्हूण लेखून घास घास खाता न्ही परमात्माला उडगास सोणी म्हूण जाल्यार उपवास केल्ले बरी जाता म्हूण सांगून सांगताची तशीची हांगा अन्न म्हळ्यार कसलें म्हूण सुरवेक आमी म्हळ्यार अन्नम अन्नाद एवच म्हूण म्हळ्यार अन्नम म्हळ्यार परमात्मो म्हूण कळ्ळें आमकां अन्न दितलो अन्नम म्हळ्यार अन्न हितोची आहार हितोची आहारां भितरय तोची आस तशें जावन तें अन्नम अन्नद म्हळ्यार अन्न दितलो म्हूण कळ्ळें तशीची अन्न आनी अन्नाद म्हळ्यार पळय अन्न दितलो हितोची अन्न हितोची अन्नाद आमगेले देहा भितर आसून तें अन्न स्विकार करून जीर्ण करचें ताणेची तशें जावन ताका अन्नांतर्गत अन्नमय कसलें म्हणीत आमी जाल्यार हांगा अन्न म्हळ्यार कसलें म्हूण सुरवेक पळोवन घेवंक आमी अन्न म्हळ्यार खावचें आहाराक पुरायाक अन्न म्हणचें
केवळ तांदळा आहाराक मात्र नाही, तशी सर्व आहार अन्नाचे जीव म्हळ्यार जीवात्म देहा मुखांतर खाल्लेल तसल आहार प्राण अपान म्हणलेल प्राण अपान व्यान उदान समान म्हणलेल पंचवायूंक निग्रह करचे तसल मुख्य प्राणालय रूपान ते जीर्ण करून ते सारा भाग देहाचे बेळवणिगे खातीर दिवन सारा भाग शरिरातून भायर घालचे समीत कार्य ते परमात्माल दयेन जाता अनुग्रहान जाता. ते प्राण अपान व्यान उदान समान म्हळ्यार प्राणवायू नांका दुखून आम्ही भितर घेताची ते हृदय प्रवेश करून मागीर देहाचे सर्व भागांक वत पळय ते प्राणवायू. अपान वायू श्वासकोश आनी ಕೆಲವು भागांतू वता. मागीर मलमुत्राचे विसर्जने वेळार ते वायू सहकारी जाता, ताका अपान वायू म्हणटाची. व्यान वायू हातू पायू देहाचे विंगड विंगड भागाचे संकोचन आनी विकसन हाका सहाय्यक जावचे व्यान वायू. आमी पायू हात पळय गट्टी करूं जाता तेदना ते स्टिफनेस आमी जावन करचे म्हूण आमी लेखचे न्हू, ताका व्यान वायू आमकां हेल्प करता. उदान चारीचे वायू ते ताळ्यांत आसता आनी उलयल पळय वॉयस वारें ना नातले ते वॉयस भायर येना. आतां पळय हार्मोनियमान तूं सावंड येवपाचें रिड्स असले पावना ताका वारी घालका, तशी आमगेले ताळ्या दुखून सावंड शब्द भायर येवका जाल्यार थंय उदान वायू सहाय करता. समान वायू जिर्णांग व्यवस्थेंत सहकार दिता, मात्र न्ही देहाचे सर्व भागांत समान जावन तो वायू आसता देखून ताका समान वायू म्हणटाची. हें आमकां प्राण अपान व्यान उदान समान म्हळ्यार कसले म्हूण सांगलें. आतां नंतर परमात्मा कसले सांगता म्हूण पळया. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम्. हांव सर्व प्राणीचे हृदयांत सन्निहित जावन आसा. मेगेल निमती जावन त्या प्राणींक स्मरणा विस्मरणा ज्ञान मिथ्या ज्ञान पुरय जाता जाल्यार ते जेवच्याकय ते जिवाचे योग्यत कारण जाता. मात्र न्ही ज्ञान वेदा मुखांतर आमी कोणाक शिकून काडका कोणाल ज्ञान घेवका म्हळ्यार तो परमात्मा. वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यो मेगेले ज्ञान वेदांत तुमकां मेळटा, मात्र न्ही वेदांत कृत वेदार्थ निर्णायक म्हळेल सकडी ब्रह्मसूत्र रचन केल्लें हांवेची. वेद विदेवच अहम वेद ते ब्रह्मसूत्र रचन केलेले हांवेची आनी ते वेद विदेव च अहम ते वेदाचे अर्थ ब्रह्मसूत्र रचन केलेले ताणेची ताजे अर्थ कळचे तक्काची म्हूण तो सांगता. हे विशीं आमी भागवत वाचितून ध्रुवचरित्रेंत येता पळया. ध्रुव म्हळ्यार सान ध्रुव परमात्माक स्तुती करता कसलें. यो अंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयति अखिलशक्तिधरः स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ध्रुव सांगता, हे देवा तूं आमगेले हृदयांत आसता. ज्ञानेंद्रिय जेवो कर्मेंद्र जेवो म्हळ्यार हांगा दिला पळय अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वक आदीन. हस्तचरण श्रवण या परी कर्मेंद्रिय जाल्यार हें हस्तचरण सकडी कर्मेंद्रिय जाल्यार श्रवणत्वक आदीन हें ज्ञानेंद्रिया म्हणून घेता. तशी आमगेल्या हृदयांत आसता, मात्र न्ही ज्ञानेंद्रिय की कर्मेंद्रिय की प्रेरेपण करची परमात्मानाची म्हूण सांगून म्हळ्यार देवा तुवें करची हें म्हूण सांगून ध्रुव स्तुती करता. हें स्तुती हे श्लोकाक पुरक जावन आसा पळय. गीतेंत परमात्मान कसं सांगला तेची ध्रुवांत हे भागवतांत सांगला. तशी अन्य कसं म्हूण म्हळ्यार परमात्माले हे सर्व व्यापकत्व कोणाक कळला तो बदत री जाल्यार तोची ज्ञान आनी तो आमी कसले संशय करूंक ना. तेच सांगिल्लें हांगा कसलें. अतः स सर्वव्यावृत्त स्वरूपो भगवान परः येन ज्ञातः स तु ज्ञानी मुच्यते नात्र संशयः. हांगा सृष्टी स्थिती संहार नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष हे अष्टकार्य म्हणटाची. हे अष्टकार्य करयसितलो परमात्मुची
काल, गुण, कर्म आणि ते जीव तांतू भितर आसचे परमात्मुची त्या जीवा निमित्ती म्हळ्यार त्या देहा निमित्ती जीवात्मा नाशिल्ले देहा निमित्ती सर्व कार्य करयतलो परमात्मो. चांग काम वाईट काम ते जीवाचे योग्यतेक कालाक गुणाक समजावून ते कर्म करयसिता मात्र न्ही त्या तो कसलेची तक लागून घे परमात्मा कसले लागना. आता जीवा करीन सर्व काम परमात्मा करयसिता जाल्यार ताजी शुभ आनी अशुभ फल दोन्ही ताका ना, कोणाक देवा ना. तो कसं करता, तो खंयचेय नाका ताका फल नाका ताका, तो निर्लिप्त जावन आसून त्या देवतेंक चांग गती दानवांक दुर्गती तोच दिता. तशी तो सांगता आसा सर्वस्य च अहम हृदय सन्निविष्टः. हाम सर्व जनांगेले सर्व जिवांगेले हृदयांत अहम शब्द वाच्य जावन आस. म्हळ्यार आमगेल भितर वयचो परमात्मुची अहम, आमगेल भायर आसूचो परमात्मू अहह म्हूण म्हणटाची. अहह म्हणलो आमगेल भायर आशिल्लो परमात्माक अहह शब्दान वाच्य जाल्यार आमगेल अंतर्यामी जावन आशिल्लो परमात्मो अहम शब्दान वाच्य जाता. पळय परमात्मा केन्ना आमगेर लोट आसता, केन्नाय आमकां रक्षण करता. आतां आमी मरण पावलींची म्हणलें क्या तेदना आमगेलें स्थूल शरीर सोडून जीवात्मा वता पळय तेन्नाय परमात्मा त्या जीवात्माल वटू आसता. तो त्या जिवात्माक शरिरा भितर आसतना शरीर सोडून वतना परमात्मा ताजी वट आसता. एक क्षण पुणी तो आमकां सोडूं आसना. मात्र न्ही आमगे लिंग शरीर म्हणटाची स्वरूप ज्ञान मेळची तसं लिंग शरीर स्वरूपात्म त्या तक्काची अहम म्हणचें हें एक ज्ञान आमकांच म्हण जाल्यार आयलें म्हण जाल्यार आमी पळया कसलें काम करतना आमी केलेलें म्हण अशी देवान आमगेले करीन करयसिलेलें म्हूण लेखता आशिल्लीची. तशी अनेक उपनिषदांत कसो सांगता म्हळ्यार अंगुष्ट मात्र पुरुषो अंतरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः. अंगुष्ट मात्र पुरुषो अंगुष्ट इतले होडकय पुरुषो सदा अंतरात्मा जनाल अंतरात्मांतो असतो तो केदनाय हृदये सन्निविष्टः. हृदयांतो तो अंतर्यामी जावन आसचो परमात्मो एक अंगुष्ट मात्र आसता म्हणून सर्व जिवांगेल हृदयांत अंगुष्ट मात्र जावन उंगुष्टे बोटा इतलो होड जावन आसून जिवान सुख दुःख सकडी अनुभविसीत आसल्यार तो मात्र परमात्मा मात्र सदा आनंदमय जावन आसतकय जिवांगेले कर्माचे ताका कसले लिंपन ना. तशें जावन परमात्मा निर्लिप्तशील जनान केन्नाय आनंदमय जावन वचचें. तशें हांगा परमात्मा सर्वांगेले हृदयाचे अंतर्यामी जावन आसता. त्या रूप कसले परमात्माले म्हळ्यार वामन रूप म्हणटाची म्हूण हें आचार्य मध्वान सांगिल्लें. केलो पंत आमगेले हृदयाचे अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्माक आमी अर्थ करूंक घेनाची म्हळ्यार ताका एक कशी सांगू येता दृश्टांत म्हळ्यार आमगेले घराचे खंयचे किन्यालान तूं खंयकी आमगेले मालगड्यान कसो कितें दी पूर्ण दवरला म्हणलें की आमी ताजे वयर न्हिदताची ताजे वयर भोंवताची ताजे वयर बेसतात जाल्यार आमकां तांतू न्हीद अशें म्हणून गोतना. तशीच हें खंयकी पुरलेली न्हिदी सोदून काडूं जायना जातलें म्हणगे हृदया गुहेंतू आशिल्ले परमात्माक तितले बगी अर्थ करून घेवच्या कोणाच्यानय जायना. ताजे खातीर हांगा देव सांगता मत्तः तें कोणाच्यान तसलें साध्य जाता म्हळ्यार मत्तः म्हगेल निमती स्मृती ही ज्ञानम अपोहनम च. आमकां म्हगेल निमती जिवांक स्मरणशक्ती ज्ञान आनी उडगासा दवरचे आपोहनम हे पळय परमात्माल निमती जावचें म्हूण म्हणटा. म्हळ्यार कोणाक स्मरणशक्ती जावका ते परमात्माले अनुग्रह. तशें जाल्यार स्मरणशक्ती दिवची परमात्मान. तसल्यार स्मरणशक्ती आसल्यार मात्र ज्ञान मेळटा मनन करची शक्ती जाता. मनन आनी निधिध्यासन स्मरणशक्ती सम आसल्यार तशें जावन ताजीन ज्ञान मेळटा. आतां ज्ञान मेळ्ळें कुडलें जल्वे तें ज्ञान मनांत आमकां उरची खंयची निमती म्हळ्यार त्या मागीर परमात्माल निमतीची. तरी आमकां उडगासाची एक शक्ती दिवची कोणें तो अनिरुद्ध परमात्मो. तशी केलव जनाक कशी उडगासकी तशीच केलव जनाक सर्व विसरचे एक अभ्यास आसता. ते विसरचे गुणय परमात्मालेच ते परमात्मा अनुग्रह ते केलव पंत
ಕೆಲವು ಕಡೆಯಿಂದ ಅನುಗ್ರಹ ಜತ ವಿಸರ್ಜೆ ಕೆಲವು ಕಡೆಯಿಂದ ಅನುಗ್ರಹ ಮುಂಜಾಯಿನ त्या परमात्मान तंक कसल की कर्मा समजावून कसं की दिला भोगू का म्हणलिकू का तशीची ಕೆಲವು पंत एक आमगेले उडगासो म्हळ्यार कशी म्हण म्हळ्यार सर्व विसोरची जन यसाची ते विसोरचेय ते सर्व पुरे उडगस दवरचेय परमात्माला निमतीची ಕೆಲವು ಪಂತ ಜ್ಞಾನಿ ಜನಕ್ಕೆ ಪರಮಾತ್ಮ ಸ್ಮೃತಿ ಜತ್ತ ಇತಿ ಕತಿರ त्या परमात्मू तक कारण परमात्माक ಗೊತ್ತಸ್ತ पळे कृष्णाला पुरोहित गर्गाचार्य म्हणशिलीची यादवांगेल पुरोहित त्यांनी नंदगोपाल अरमनेकी येऊन कृष्ण नामकरण केलेलं तसल यादव वंशाचे पुरोहित त्यांनी कृष्णाला हॉड भक्त भारी प्रीती तंक कृष्णाला वैरी खंजकी एक वाईट वेळो तंका कृष्णा मार्चित असले चेरडू आमक जाऊ का म्हूण सांगून मनायले कोणाक गर्गाचार्यक तक्केक कारणस तो गर्गाचार्यो कृष्ण मार्चित असलो एक योग्य जावन आशिल्ले चेरडू म्हाका जाव का कृष्णाल पशी बलिश्टू ताका मार्चित असल चेरडू म्हाका जाव का म्हूण सांगून पळय कृष्ण सर्वोत्तम परमात्म ताका मारच्याक कोणाच्यानय साध्य ना गर्गाचार्याक वतनमे ಗೊತ್ತಸ ಜಲರಿ ಕೋಪು म्हणलेले ते कोप एक मनाचे कल्मश तर परमात्मा त्या विसरायसीत पळय तशी विसरचेय एक विस्मृती एक परमात्मान दिलेले ते जीवाक ಕೆಲವು ಜನ पळय दुःख विसरच्याक दुःख विसरचे भारी कष्ट म्हणतात जाल्यार ಕೆಲವು जन ते दुःखय विसरचे तशी परमात्मा करता विस्मृती दिवचे परमात्मान तशीच हांगा कृष्णाक मारका तस जल्लेल तसल चेरडू म्हाका मेळका म्हणून तो कलयवनाक कलयवना पोतू जावन मेळटा गर्गाचार्याल पोतू तो कलयवन कशी जल्लो म्हूण पळया आनीक आमकां कशी दिसता म्हूण म्हळ्यार कृष्णाक कसल्याक गर्गाचार्यान द्वेश केल्ले म्हूण हांगा महाभारत तात्पर्य निर्णयांतू हांगा मध्वाचार्य सांगताची तक्का गर्गमुनीक पुराय जन नपुंसको म्हूण सांगून तमाश करची केदनाय सुर्वेशूर करची तागेले बायलेले भावानाची म्हूण गर्गमुनील बायलेले भावानाची ते आयकून आतां पळय गांवांत एकल्यान कोणाक एक आडनांव दवरलें म्हणया मागीर ಸ್ವಲ್ಪ काळान ताकाची तेंचें नांव परमनंट जाता तशीची हांगा गर्गमुनीक कोणकी एकल्यान नपुंसको म्हणलें मागीर पुरे दिनान तशी आपच्या सुरू केले एक पंत कृष्णान आशिल्ले कडेन तागेलेची गर्गमुनीले बैलेल भावन तक्का तमाश केले के तेदन गर्गाक जोर कोपयल कै ताणे प्रतिज्ञे केल्ले म्हळ्यार यदास्य षण्ढतोदिता मुनेः पुरोहितस्य च परेण वृष्णयोः योः असंचक्षुः कोपगर्ग एषु हि तक्का कोपयल के गर्गाक चकार च प्रतिश्रवं समार्जये सुतं द्रुतं अकृष्णतां य अनयेद भुवोपि वृष्णीनाशकः त्या वेळा गर्गान प्रतिज्ञे केली काय कृष्ण हसलो नव्हे म्हणटा कोपयलो भुंयतो कृष्णू नानतील तसल कोरचे तसले यादव कुलनाशक जावन आशिल्ले एक चरडाक हांव संपादन करता संपादन म्हळ्यार दुडू दिन घेवचें न्ही हांव एक चरडाक बापूस जाता म्हूण तो सांगता इत्याक ताक तशी ताण तशें जालें आनी गर्गाक एक चाळोच म्हळ्यार कसलें पळय तो गर्गू यादवांगेल पुरोहित सानप्राय तागेल प्रायाची मस्त युवक आशिल्लीची एक सहज जावन सांगला न्हय प्रमाद आनी एक प्रिती भक्ती सख्य पुरे आशिल्ले कडेन चुकी जाल्यार त्या कांय व्हड विशय न्हय न्ही जावन चुकी म्हणल्यार क्लर चुकी नानातल्यार एक विनोद प्रमाद सख्य तीन कडेन एकल्यान उलोवन घेवचें पुराय आसकय तें एक व्हड जायना जाल्यार हांगा एकल्यान उलोवन घेतली तशें कसलें व्हड जावं कोरका म्हण नाशिल्लें जाल्यार नित्य ताका म्हणटा न्हय ताका कोप येता न्हिचावन विशय कसले म्हळ्यार ताका वारडी केला तागेले बायल एक यादव कन्या ताणें वारडिकून घेतला जाल्यार ती कन्या जावन वच इत्याक म्हळ्यार तो नैश्टीक ब्रह्मचर्य पालन करचें तसलो ऋषी तो ताका वारडिकून घेवचें खूश नाशिल्लें कितकी ताका वो तयार वारडी केली की हांव बापसो खातीर वारडिकून घेतली की कसो की वारडी जाले नंतरय तो तशी नैश्टीक ब्रह्मचारी जावन वशिल्लो खंय त्या भयणी तिगेले इतलें आसा म्हूण म्हणटना त्या
मेवणो म्हणटाचे भाबा मैद म्हळ्यार मेवणो मेवण्यान ताका केन्नाय तूं शंडवे तूं कित्याक बायल नाका म्हणून ताका खूब येवचे शिलके भयणिले दुख्ख पळयतना पळय एक वारडी गेल्लेली स्त्रीक बामण लागीना म्हळ्यार दुख्ख येता पळय तेन्ना ताका कोप येवचे शिलके तो कोपान तूं शंड म्हूण सांगून ताका चाळयता शिलकय ते कोपान चाळोवचें एक पण कृष्ण आशिल्लो मस्त यादव आशिल्लीची हे विशय पुराय यादवांक कळ्ळे एक दीस गर्गाचार्यान थंय येतना सर्व यादवांक गेले अद्राकची त्या गर्गाचार्याले बायलेल भावान चाळयली की ताका शंडू म्हूण तेदना पुरी जन हांसतात न्हय कृष्णाक हांस येयलो कृष्ण अपहास्य करून हांसचे वेळ देव न्हय मे तो जाल्यार हाजी हें त्या कृष्णान हांसूं का ते गर्गाक कोप येवं का तेजे निमते मुखार ते कृष्णाल कसं की अवताराक एक अवताराचे उद्देश सहाय्यक जावका हें कृष्णाले निर्णय पुराय तशी पुराय यादवांगेलो ಒಟ್ಟು कृष्णूय हांसलो कोणाले वयर कोप्पो न्ही तो कळ्ळें कृष्णाल वयर खंडाबट्टी कोपलो खंय पळय कृष्ण कोण म्हणून गोतच ताका देव म्हणून गोतशिल्लें तेच्यान कृष्णा नामकरण केलेलें ताणेची जल्लरी कोणालय वैरी तितली चंचळताची कोणालय वैर कोपू तितलो कोप काणी ताणें कृष्णाला वयर खंय तर ताका कोप येयलो म्हणून म्हळ्यार तो सांगता खंय हांव कृष्णा मारचीत आसले चेरडाक बापूस जेता म्हूण कसं कधी ताका कोप येयलो यतोही कृष्ण संश्रयात बता अपहासिता वयम कृष्णाले म्हाका केन्नाय अपहास्य करताचे आज कृष्णाले द्रकची तांणी म्हाका अपहास्य कोरका म्हूण जाल्यार कृष्णाले सपोर्ट आश्रय तांकांच म्हूण जालें न्हय म्हणून कृष्णाक मारला रे तांकां कोणाला सपोर्ट आसता पळया म्हूण सांगून तो तपस्या वतके ईश्वराक ध्येय करून घेवन व्हड तपस्या करता तो कशी कसलेय विंगड खायना खाली चूर्णमायसं त्वदन दर्दर्श चाब्दतः शिवम केन्नाय लोखंडाचे पिट्टी करून खातकय लोखंड जोरोन उदा करून पितकय पिट्टी करून खातकय तशी कोरनूची ते जिरचे सवे पळया ताका जिरोची शक्ती आशिल्ली म्हूण जालो तो शंडू वेत आसला रे न्हय ताणें नैश्टीक ब्रह्मचर्यार आशिल्लें हांकां तें गोतना आनी शंड म्हूण चाळयली ताका तितलेच एक तपस्या एक वर्ष पर्यंत तपस्या करून ईश्वर आशुतोष म्हणटात न्हय ईश्वराक वग्गी प्रत्यक्ष जालो तेदन तागेलें निमगीत कसलें हरेर भावदम्म म्हळ्यार कृष्णा भाव म्हळ्यार कृष्णाक ना करतलो तसलो म्हाका चेडू जावका म्हूण सांगून सुतम हरेर भावदम्म म्हाका एक चेल्या चेडू जावका कृष्णाक ना करचें तसलो म्हूण सांगून तो म्हणटना त्या वेळाक ताका दिवक जत्न वर जायत म्हणटा शिव जाल्यार हें काम गर्गमुनीन कसो केल्लें मध्वाचार्य सांगताची गर्गमुनीले आंगांतू असुरावेश शिलकय तशें जावन ताणें कृष्णा विरोध केल्ले आनी नैश्टीक ब्रह्मचर्य व्रत तो पालन करता आशिल्लो पण तें मागीर सोडलें की ताणें कोपानची तशी त्या वेळाक थंय एक क्रूर असुर जातीची अप्सरा देवता अप्सरा स्त्री आसाची असुर अप्सरा स्त्री आसाची म्हूण जालें न्हय तांतू एक असुर जातीची अप्सर तिका एक बलिश्ट जावन आशिल्लो पूत म्हाका जावका म्हूण एक आश आशिल्ली ती तेंचे वेळाक एक तिका राक्षसीक कोण वर्डिकनी करून घेतना न्हय तशी ती एक गोपिका करून घेताची राक्षस बायलांक न्हू करून घेवची जाल्यार तिका पळय ह्या दैवी प्रेरणा तिगेले कुटुंबीचे म्हळ्यार त्या राक्षसाल कुटुंबीचे कोणाक वारडी कोण गिवेत आशिल्लो न्हू तिणें चेडूआ खातीर जाल्यार त्या करनी तिणें थंय देवाल प्रेरण तिका कसलें म्हूण म्हळ्यार ती गोपालक स्त्रियांक गेले गुंपान तूं तांगेले वेश घालून तांगेले वटू राबली खंय आनी नांवय तिणें गोपाली म्हूण दवरली खंय तशी त्या वेळाक गर्गमुनी भोवन एक यवन रायाले आश्रया चमकलो ताका चेडू उना आशिल्लीची ताका एक चेडू जावका म्हूण आशी नारायणाचार्यान हे विशय सांगला नारायणाचार्य तांणी कृष्णावतार म्हूण काणी बरयतना हे विशय सांगला हांकां
आचार्य मध्वाने तात्पर्य निर्णयांतु सांगला स यावनेन भूभ्रता ही गोपिकारर्चितः अपुत्रकेण जानता मुनेः मनोनुचिंतितम म्हणत त्या गर्गमुनीले मनोनुचिंतम मनाचे अभिलाष कसले म्हणून एक संततीहीन जावन आशिल्ले यवन राजा कळ्ळिके ताणें कसं केलें त्या मुनीले सेव करच्याक गोपिकास्त्रियाले एक गुंपू पेटयलो कळ्ळें ताणें इतने इष्टिक ब्रह्मचर्य सोडला ताका एक कृष्णाल वैरी कोपू एक कृष्णाक मार्चित सलचरडू जावका म्हूण एक आशी ताका तशी गोपिका स्त्री पळय ताका उपचार करताची तागेले मन ओलसायताची तांतू ती गोपाली सर्वता आनी ती तो रायू म्हणटा कसलें म्हळ्यार म्हाका तुका जेल्लेले चेडूं हें स्त्रीयो पुरे तुगेले सेवेक तुगेले निमती हांकां चेडूं जाल्यार त्या चेडा म्हाका दिवका तुवें म्हूण सांगून मागता काय तागे लागीं आनी गोपिका स्त्री हांकां तागेलें काम करून राबयता ती गोपाली म्हणिल्ली अप्सरा राक्षसी अप्सरा असुर अप्सरा तांतशील पळय ती बाई चंद गोपिका स्त्रियाल रुपार आशिल्ली न्हय हांच्यान गर्गमुनीक आपण कसलो करता म्हणून गोतना कोपा हातान तूं बुद्धी दिला न्हय ताणें त्या वेळाक तो गर्गमुनी ते राक्षसी अप्सरस पळय तिगेले उदरान तो गर्भादान करता आनी त्या चेडूं ते यवन राजाक म्हूण सांगता तशी काल यवन म्हूण सांगून ताका नांव येयलें तो लोखंडा पिट्टी खावन ते गर्गाचार्याले देह काळेजलेले कई सगळे एक वर्स लोखंडा पिट्टी खाल्ली न्हय गर्गाचार्यले देह काळे जल्लेले चेडूय काळो जाल्लो यवनराया दिल्ले काळ यवन म्हूण सांगून ताका नांव जाल्लें ही भागवतांतुली काणी जाल्यार हांगा कसले सांगलें म्हळ्यार कसल केला रे सर्वांतर्यामी जावन सोच कृष्ण सर्व जिवांचे अंतर्यामी जावन कसल केदन जावं ते करता म्हणलेले खातीर सांगिल्लें कोणा आतां पळय द्रोणाचार्याले गती पळयली आमी गर्गाचार्याला आतां काणी सांगली पळय पुरे जन देव म्हळ्यार कोण म्हणून गोत्त आशिल्ली जाल्यार देवाले एक देवू एक निमित्त जाता तांगेल करीन कसल जावं ते करच्याक देवू एक ताका जाय जाल्यार एक कसं की सिद्ध ते कोरून दिता आनी अशी जावं म्हूण म्हणलेलें करच्याक तशी हांगा ज्ञानी जनय परमात्मा विसरून जब म्हळ्यार ताजी ताण सांगिल्लें पळय मत्तः स्मृती ज्ञानम अपोहनम च उडगास दवरच्याक शक्ती दिवचे परमात्मान जाल्यार विसरची तशी करचे परमात्मान म्हळ्यार तरी काणी सांगिल्ली हांगा काल यमुनूय म्हळ्यार गर्गाचार्यूय कृष्ण परमात्मा म्हळ्यार एक घडी विसरून तागेले वेरचे कोपान ते काल यवना जन्म दिनी ताणें तशे खातीर हे विशया खातीर जावन ती काल यवनाल काणी सांगिल्ली आनी तो सांगता वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यम समस्त वेदा निमती ज्ञान कोणाला मेळटा म्हळ्यार परमात्माले तशी वेद परमात्माले एक विशय कळच्याक ताका प्रमाणशास्त्र म्हणटाची वेदाचे प्रति एक शब्द परमात्माल विशय आमकां सांगता ब्रह्मसूत्रांतूय परमात्माले विशयो आस वेदांत म्हळ्यार आमी उपनिषत्तू म्हणटा पळय न्ही जावन वेदांत म्हळ्यार वेद निर्णयात्मक जावन आशिल्लें ब्रह्मसूत्र हें बरें येयलें कोण तेच खातीर ताणें सांगिल्लें वेदांत कृत हांवें बरें येयलेलें म्हणटा कोण कृष्ण केदना तो वेदव्यासू जावन ताणें ब्रह्मसूत्र रचना केलें गौतम मुनीले शापान ही पूरी जन काणी गोत्तस गौतम मुनील शापान सर्व वैदिक लोक ज्ञानहीन जाता पळय त्या वेळार तो वेद परमात्मा विष्णू वेदव्यास जावन जन्मा येवन वेद विभजन करून ते सर्व वैदिक जनांक ते वेद दिल्ले सुलभ रितीर करून म्हूण सांगून आमी पळयता तशें जावन ताका वेद व्यासू म्हणून म्हळ्यार वेद विभजन केल्लो म्हूण वेद व्यासू म्हूण जाल्लो तो तागेलें न्हिचावन नांव कृष्ण द्वैपायन म्हूण सांगून तशी वेद परिपूर्ण कळ्ळेलो कोणाक परमात्माक सकल वेद सार सूत्र म्हणजे खंयच्याक ब्रह्मसूत्राक वेदई ब्रह्मसूत्र समेत वेदई परमात्माल वरी अनादि नित्य तशी वेद संपूर्ण जावन गोत्तिशिल्लो म्हूण म्हळ्यार परमात्मा वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यो
वेदैः च परमात्मो वेदानाची वेद्य म्हळ्यार वेदवेद्य म्हणटाची म्हळ्यार वेद्यश्च सर्वैः अहमेव वेद्यम. वेदाचे प्रमाणशास्त्र म्हणून घेतलेले वेद अध्ययन केल्ले रे म्हाका मेगेल ज्ञान पावयता. अहमेव वेद्य मेगेल ज्ञान मेळटा. अन्यक कशें जालें म्हळ्यार खाली वेदा निमती मात्र वेद्यवे च म्हणली कसाल्याक वेदैः च वेदैः वेद्यम म्हणून येत आशिल्लें. सर्व वेदा निमती आववेद्य म्हूण जाल्यार च कसले म्हणलें म्हळ्यार अन्य कस म्हूण गेलें. कसं तें पुराण उपनिषत् महाभारत रामायण च हाजी निमती परमात्मो वेद्य म्हूण म्हणलें अर्थ येता. आनी हांगा वेदेश्च सर्वै अहमेव वेद्यम. हे वेद म्हळ्यार श्रुती आनी स्मृती म्हणटाचे आमी. हांतू श्रुती हे प्रमाण म्हूण घेवेत आयकून सांगिल्लें. स्मृती म्हळ्यार उडगास करून दवरलेले ते वेद जाल्यार हे प्रमाण शास्त्र म्हणून जायना. इतक म्हळ्यार स्मृती पळय आमी आयकलां म्हणटा मनुस्मृती म्हूण सगळें आयकलेंच पळय म्हळ्यार मनुल काळगतीक मनून तक जाय जाल्यार तशी ते स्मृती म्हळ्यार वेदांत सांगिल्ले धर्म आचार नडवळिका हे पळय स्मृतींत येता. रिती नीती सकट ते कला जाय जाल्यार तशी ताणें सुक्त जावन बदलाय सुबेत म्हूण सांगूनच तशें जावन स्मृती म्हळ्यार ते वेद वेद एक म्हळ्यार स्मृती ते आमी एक वेदाचें प्रमाणशास्त्र म्हणून घेवचें जायना म्हूण सांगून तशी ते कालांतू आतां संविधान आमी आतां आमगेलें संविधान इंडियाचें संविधान म्हणटा पळय तें पळय खंय जो बदलाय सुका जाल्यार कोर्टा वचून ते कोर्ट ऑर्डर घेवन संविधान तिद्दुपडी करचें म्हण आमी पळयलां न्हू. तिद्दुपडी करचें सोशलांत तशीची हांगा एक नमूने स्मृती म्हळ्यार संविधानशी जाल्यार ते कालाचे एक समाज धर्म म्हणूच ते समाज धर्म प्रमाण म्हूण सांगून लेखूंक जायना. प्रमाण म्हूण सांगू जाता ते समाज धर्म ना. समाजांत एक धर्म आसा तशीच वरलेले जेन्ना ते समाजांत चोलका म्हूण जाता तशी चोलका आसता ताका समाज धर्म म्हूण सांगून म्हणचें. तशीची केन्नाय सत्य जावन आशिल्लें अनादि नित्य जावन आशिल्लें वेद तशें जावन परमात्मो अहमेव वेद्यः म्हूण म्हणलें ताणें. ते वेदा निमती म्हाका मात्र अर्थ करून घेवेत जेवो वेदा निमती अर्थ करूंक येवका जालो हांव मात्र म्हूण सांगून म्हणलें. आनी परमात्मो कसलो सांगता हे वेदांत कृत वेद विदेव चाहम हाचे विशय आमी पयलीं दिसाचे गितामृत धारेंत पळया. आजी सांगिल्लें गितामृत परमात्माले गुरुंगेले चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.